सगळ्यांना गुड मॉर्निंग. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि काल सांगितलंच होतं की इडलीसाठी तांदूळ टाकले होते भिजत. आणि बघा आज सकाळी त्याचीच तयारी चालली होती. एकीकडे अगोदर इडलीचं लावून दिलं, कारण की मुलाला टिफिनवरती इडली द्यायची होती आणि त्याला इडली आवडते. आणि यांच्यासाठी डोसे बनवत होते, कारण की यांनी पण आले होते नाश्त्याला. तर डोस्याची तयारी चालूच होती इकडे. आता डोसा म्हटलं की तिचा डोसा तर बनत नाही. डोसासोबत बनवली होती बटाट्याची भाजी आणि पुन्हा शेंगदाण्याची चटणी. आता मी की नाही शेंगदाण्याची चटणी बनवते, याची चटणी काही बनवत नाही ओल्या नारळाची. भरपूर जण ओल्या नारळाची चटणी बनवतात, पण कसं आहे कधी कधी घरी नसते किंवा अगोदर आणून ठेवायची लक्षात पण राहत नाही. म्हणून मी शेंगदाणे घेते, त्यामध्ये काही लसूण, एक हिरवी मिरची, जसं आपल्याला टेस्ट चवीनुसार, थोडं मीठ, साखर आणि जिरे असं करून ते मिक्सरला फिरून घेते. आणि नंतर मग ते एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये दही ॲड करते आणि त्याला थोडंसं हलकं तडका देते, म्हणजे छान लागते. तुम्ही जर नसेल ट्राय केलं तर नक्की ट्राय करा. आणि रेसिपी पाहिजे नसेल तर मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेल. कारण की ज्या वस्तू आपल्या किचनमध्ये असतात त्याचीच आहे ती. आणि नारळही असते असं नाही आहे, पण त्याला फोडा आणि अगोदर आणून ठेवा. ओलं नारळ नसते, जास्त सुकलेलं नारळ जास्त असते घरामध्ये. आणि म्हणून मग मी ही शेंगदाणे चटणी बनवून घेतली. आणि बाकीचं आपलं एकीकडे डोसे आणि इडली बनवणं सुरूच होतं. आता इडली दुपारी जेवणामध्ये लागतात, सकाळी डोसे नाश्त्यामध्ये. तर यांना तर इडली आवडत नाही, म्हणून ते सकाळी फक्त नाश्ता डोस्याचा करतात आणि दुपारहून त्यांना भाजीपोळी लागतात जेवायला. त्याचा तर काही विषयच नाही, ते तर बनवावंच लागतं. तुम्ही डोसा बनवा का इडली बनवा, पण दुपारी जेवण भाजीपोळी लागते म्हणजे लागतेच, असं काही असते आमच्याकडे. आणि बघा ते मिश्रण जे काढलं होतं ना आपण शेंगदाण्याचं, तर तेच एका भांड्यामध्ये काढून घेतलं मी. आता कोथिंबीर वगैरे टाकायची होती हिरवीवाली, ती पण छान लागते. थोडासा कढीपत्ता असेल ते पण मिक्सरला फिरून घ्या. तर माझ्याकडे कढीपत्ता मिळत नाही, पण म्हणून मी काही टाकला नाही. आणि ते पण टाकलं की छान टेस्ट येते कढीपत्त्याने, आणि शरीरासाठी चांगला असतो, मेन म्हणजे पोटासाठी चांगला असतो. त्यामध्ये दही मिक्स केलं आणि सगळं छान एकत्र फिरवून घेतलं. आणि इकडे डोसा, बटाट्याची भाजी, चटणी असं सगळं काही नाश्त्याला दिलं. डोसा इडली तर बनला, पण बघा ओट्यावरती पसारा किती सारा पडला होता आणि भांडी भरपूर सारी निघाली होती. आणि या सगळ्यांच्या डोसा आणि इडलीच्या नादामध्ये की नाही माझा चहा राहून गेला होता. सकाळी मी काही चहा घेतलाच नाही. सकाळी उठली आणि याच्याच मागे लागली होती, मुलाचा टिफिन, त्याला शाळेसाठी तयार करणं वगैरे सगळं तयार केलं आणि त्याला स्कूलमध्ये पाठवलं. म्हणून म्हटलं चला आता अगोदर चहा घेऊन घ्यावा आणि मग आपली कामं आवरावी. मग तेच केलं, अगोदर चहा घेऊन घेतला आणि बाकीचं मग कामाला सुरुवात केली. आणि पाणी आलं होतं, तर पाणी आलं की कसं टेन्शन राहत नाही, भांडी वगैरे पटापट होतात, कामाला काही वेळ लागत नाही, फक्त पाणी लागतं. आणि मग सगळे कामं वगैरे आवरून घेतली. त्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतली. घरातली पूजा झाली, तुळशीची पूजा केली. त्यानंतर झाली तर सूर्यदेवाची, तर त्याला जल अर्पण करत होती. आणि या सगळं झाल्यानंतर मग घेतला स्वयंपाक बनवायला. आता स्वयंपाक तर भाजीपोळी लागतोच, कारण की यांना ते नाही दिवसभर नाही खाते इडली वगैरे, फक्त सकाळी नाश्त्याला ठीक आहे. इडली तर खातच नाही, डोसाच लागतो नाश्त्याला. आणि मग बघा दुपारी माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी छान इडली बनवली. आणि बघा मी सांगितलं होतं काल की मी काल काळ्या डाळ टाकली होती, पण माझी इडली एवढी काही काळी आली नाही. साबुदाणा टाकल्यानंतर बरंच पांढरी होते, तुम्ही बघू शकता. आणि सॉफ्ट पण झाली आहे. जर आपण बॅटर जर पातळ केलं आणि थोडं हलकं, तर रफ येत नाही, इडली सॉफ्ट येतं आणि खायला खरंच छान लागते. सॉफ्ट इडली, रफ इडली असते ती खायला गरम गरमच छान लागते. थोडीशी शिळ झाली ना तर मग ती एकदम अशी रफ येऊन जाते. आणि बघा मग छान दुपारला आम्ही मस्त इडली आणि सांबार खाल्ला, छान एन्जॉय केला. आणि त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर आपला दुपारी मुलाचा अभ्यास, कारण की ट्युशन असते 4ला, मग त्याचा ट्युशनचा अभ्यास कंप्लीट करून तो ट्युशनला जातो आणि त्याचाच अभ्यास घेत होती. आणि त्याला इरेज केलं आणि त्याला खूप कंटाळा येतो, किंवा म्हणजे वारंवार इरेज करू नको, मग त्याला पुन्हा पुन्हा लिहावं लागतं, तो लगेच चिडतो. आणि सायंकाळी बघा 5-5:30 वाजता छान असं वातावरण झालं होतं, आभाळ आलं होतं हलकं हलकं. म्हटलं चला छान वातावरण आहे, थोडंसं खाली फिरून यावं. आणि मग खाली गेले होते. तर असा होता आजचा पूर्ण दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.